होत असताना आपण पाहतो एका बाजूला संघ आपण पाहतोय ओम इलेव्हन जलसार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना अपील स्मृती एडवन. एक असं संघ आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये 86 चेस केल्यात आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर 63 लास्ट मॅच मध्ये चेस करणारा ओम इलेव्हन जलसार. दोन्ही टीम्स चेस करून या मॅच मध्ये एंटर झाल्यात. खाडी चषक 2026 आपण पाहतोय आज या स्पर्धेचा तिसरा दिवसामध्ये आपण आहोत आणि तिसऱ्या दिवसामध्ये आज कोण टेबल टॉप करणार 8 संघांपैकी तो कोणता एक संघ अंतिम 6 मध्ये पोहोचेल याकडे लक्ष वेधित असणार एक मोठी फाईट येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये देखील एक ग्रामीण हाफ आपण पाहणार आहोत. तदनंतर अग्री समाज गट आपल्याला पाहायला मिळेल. तिथे देखील मजा येईल. चांगल्या पद्धतीनं आयोजन नियोजन या स्पर्धेचं या ठिकाणी केलं गेलं. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली मागील दीड महिन्यामध्ये. सर मॅच ऑन करा. अपील स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला ओम इलेव्हन जलसार या दोन टीम मध्ये सामना आपण पाहतो. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला मागच्या सामन्याचा सुपरस्टार अर्थातच जल तरे आणि त्याच्या सोबतीनं एक्सपिरियन्स विथ सिनियर अर्थातच मितेश तरेला आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळण्याकरिता आय थिंक बॉलर पराग आपल्याला पाहायला मिळतो. लास्ट मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती परागला आणलं नव्हतं. या मॅच मध्ये संधी दिली गेली आहे आणि परागचा जर विचार केला तर मागील काही काळापासून क्रिकेटपासून दूर होता. थोडंसं इंजुरीमुळे तो त्रास सहन करावा लागला होता परागला. पुन्हा एकदा ती नवीन सुरुवात खूप गरजेची ठरेल. चला टायमर देखील ऑन असेल. 25 मिनिटे या ठिकाणी दिली गेलेत 5 षटकांसाठी आणि 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन पराग गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची एज घेतल्यानंतर विकेट किपर देखील बीट झाला होता. परंतु लेग स्लिप मध्ये फिल्डर पिंकेशला पण पाहिलं. चांगला स्टॉप पिंकेशच्या माध्यमातून दिला गेला आणि 1 रन या बॉलवरती मिळताना पाहायला मिळेल. या सिंगलने या ठिकाणी श्रीगणेश झालाय अपील स्मृती एडवन टीमच्या माध्यमातून. लास्ट मॅच मध्ये जयेशला पण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये. आता या मॅच मध्ये परागला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेले. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. दुसरा बॉल या ओव्हर मधील दुसरा बॉल हाफ ट्रॅकर तरीके होता. बाउन्स झालेला नाहीये. चांगला बॉल तरीके मैदानामध्ये पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये ओम इलेव्हन जलसा टीमचा बॉलिंग अटॅक डेंजरस आहे. लास्ट मॅच मध्ये देखील आव्हान कोरे टीमला थांबवून त्यांनी ठेवलं होतं 6 ओव्हर्स मध्ये. इथे फटका चांगला आहे. आता ओव्हर दी कव्हर हा स्ट्रोक फ्लॅट अँड फ्युरियस 6 षटकार ग्रेट शॉट 6 धावा. ओव्हर दी कव्हर हा स्ट्रोक खेळला होता आणि बरोबर बॅट स्विंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा फॉलो थ्रू देखील लाजवाब होता. टायमिंग देखील चांगलं जुळलं होतं आणि कव्हर वरून हा 6 येत असताना पाहायला मिळाला. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला. चौथा बॉल या ओव्हर मधील
पुन्हा एकदा आता ओव्हर दी लॉंग ऑफ आधीचा कव्हरला आणि आता लॉंग ऑफला लॉंग मारलाय. अबकी बार नितीश की सरकार षटकार 6 धावा. दोन्ही फटके लाजवाब तडकीने पाहायला मिळालेत. रबर स्टॅम्प लावत असताना या नवीन कोऱ्या बॉल वरती रगत नावाचा रगत आता रंगात आलाय. 2 बॉल वरती 2 षटकार. तिसरा आता मारायचा होता कव्हरला हा स्ट्रोक. चांगला कव्हर ड्राइव्ह इन होती गॅप मध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 4 धावा चौकार. का बॅटिंग केले मैदानामध्ये इन फ्रंट ऑफ दी ऑफ साइड. सर्व फटके आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल देखील इनफिल्ड वरून संकेत त्या ठिकाणी येत आहे. संकेतचे चांगले प्रयत्न वॉट ऑफ फील्ड काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ग्रेट. एकच रन या बॉल वरती मिळेल. इथे 4 रन्स फिक्स होत्या परंतु संकेत सारखा एक फ्रॉम द बेस्ट फिल्डर तिथे जर असेल तर या रन्स स्टॉप होऊ शकतात. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर धावसिंगा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18 रन्स स्कोर काढून लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात शुभमच्या दिशेने. मध्ये स्ट्राइक होताना पाहायला मिळाले मितेशच्या माध्यमातून 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि सिंगल डबलचं प्रमाण देखील चांगलं होतं. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग आणि पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे त्या ठिकाणी घेतली गेलेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीणला पण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये प्रवीणला या ठिकाणी आणलं गेले. आता फील्ड सेटअपचा जर विचार केला तर डीप मध्ये मिड विकेट लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपण पाहतोय. मिड ऑफला फिडर लावला गेलाय. फर्स्ट स्लीप लेग स्लीप आपण पाहतो. शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट पॉइंट ही विरोचना सध्या फिल्डिंगच्या आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. थोडासा कमी गतीने टाकला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा फटका पडतो त्या ठिकाणी पराग होता आणि पराग आज एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याचा स्टँडर्ड दाखवताना दिसलाय. विकेट जाईल. मितेश गॉन. बॉलला क्लिअर करायचं होतं परंतु ते डिस्टन्स मिळालं नाही. याआधी इनसाइड आउटच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक आले होते मितेशच्या बॅटमधून परंतु यावेळेस तो फटका फसला आणि परागच्या माध्यमातून एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. 18 धावा स्कोर कार्डवरती पहिल्याच बॉलवरती विकेट गेले आणि प्रवीणने आपल्या संघासाठी ते यश प्राप्त करून दिले. परागचं कौतुक करावं लागणार आहे. लास्ट ओव्हरमध्ये 18 रन्स आले तरी देखील त्याच्यावरती प्रेशर नाहीये. फिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारची कमी पडू दिलेली नाही आज ते. दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने बाउन्स झाला. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते. अजूनही निर्णय आलेला नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानामध्ये. ज्या पद्धतीनं बोट फिरवली होती सीम प्रेझेंटेशन चांगलं होतं या बॉलवरती.
चांगल्या पद्धतीनं बॉल बाउन्स झाला होता, हलकासा कट झाला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना पाहायला मिळालं. 2 बॉल्स केला त्याबद्दल झालाय. या ओव्हरमध्ये धावांवरती अंकुश लावण्याचं काम प्रवीण या ठिकाणी केलंय. मागील 2 बॉलमध्ये परफेक्ट लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी होताना आपण पाहिले आणि मागचे दोन्ही बॉल फुलर लेंथ वरती डिलिव्हर केले गेले. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा स्कोर कार्ड वरती. या ओव्हर मधील तिसरा बॉल. इथे बॅटची घडा घेतल्यानंतर फर्स्ट स्लीप मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. रन मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. सध्या दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकामधील 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता सेकंड ओव्हर मध्ये पलटवार होत असताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. चौथा बॉल राऊंड द विकेट. चांगल्या पद्धतीनं बॉलला डिलिव्हर केले गेले. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. हा देखील विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना पाहायला मिळतोय. सलग हा तिसरा डॉट बॉल मैदानामध्ये टाकला जातोय. लेग कटर होता. फुलर लेंथ वरती मोस्टली बॉल पिच केले गेलेत. आतापर्यंत 4 बॉल मैदानामध्ये झाल्यात. अजूनही या सेकंड ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 18 आल्यानंतर या ओव्हरमध्ये सलग 4 डॉट बॉल. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ वरून क्लिअर केला. या बॉलला सरळ बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 3 डॉट बॉलचा संघर्ष. 5व्या बॉलवरती चौकार 4. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हर मधील. शेवटचा बॉल फुल टॉस. कव्हरला चांगला ड्राईव्ह इंटू द कॅप मध्ये. हा देखील बॉल कव्हर्सला जात असताना सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये. 4 रन्स. पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये हा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल परागच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यानंतर थांबून ठेवलं होतं. परंतु शेवटचे जे 2 बॉल त्याच्यावरती चांगला आक्रमण त्या ठिकाणी केला गेला. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती जयेशला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये फील्ड सेटअप आता ओपन होताना पाहायला मिळेल. कारण पॉवर प्लेची जी 2 षटकं होती ती आता समाप्त झाल्यात. मागील पॉवर प्ले मध्ये तब्बल 26 रन्स येताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 आला. लास्ट ओव्हरमध्ये म्हणजे सेकंड ओव्हरमध्ये 8 रन येताना पाहायला मिळाल्या. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती जयेशला आपण पाहतोय. समोर रजल. मागील 2 ओव्हरमध्ये जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये फर्स्ट बॉलवरती 2 स्ट्राईकवरती असणार आहे. पहिला बॉल या ओव्हरमधील. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डिस्टन्स मिळालेला नाहीये परंतु सरळ बॉल या ठिकाणी सीमारेषा पार. संकेतला बीट करून षटकार. 6 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार येत असताना आपण पाहतोय. आता दुसरा बॉल खेचून मारले. या बॉलला स्लॉट मध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. आणखीन एक धमाका जलच्या बॅट मधून षटकार.
हा दुसरा षटकार मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. मागचे दोन्ही बॉल थोडेसे पुढे ठेवले गेलेत आणि बॅटच्या रडारमध्ये येत असताना पाहायला मिळाला मागील बॉल. क्रॉस बॅटचा वापर केला होता. चांगल्या पद्धतीने टायमिंग त्या ठिकाणी जुळलं होतं आणि बरोबर मिडविकेटला हा षटकार आलाय. फलंदाज जलच्या बॅटमधून लास्ट मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग त्याने केली होती. या मॅच मध्ये देखील हा हिरा चमकताना आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडस मध्ये आला बॉल. राऊंड द विकेटने येत असताना तो अँगल बनतोय आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतला जयेशने. 2 षटकार आल्यानंतर आता कमबॅक मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतो. बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल आहे. आणखीन एक चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना सलग आता दुसरा डॉट बॉल मैदानामध्ये टाकलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले होते, परंतु लास्ट 2 बॉलवरती इथे रन्स आलेल्या नाहीयेत. बॉल स्पर्श होऊ दिलेला नाहीये बॅटवरती. पाचवा बॉल ऑन साईडला लॉटरी ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळायचा होता. डीप मिड विकेट वरून शतक त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आदित्य, 2 चौकार आदित्यच्या बॅटमधून लास्ट ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. इथे समोर फोर्स केलाय, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. पराग कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना थोडंसं अडकेने मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, परंतु त्यानंतर चांगली कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आदित्यची केली संपुष्टात येत असताना बिग विकेट गॉन. संपला आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39-39 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील 3 ओव्हर मध्ये 13च्या सरासरी रन्स येताना आपण पाहिलेत आणि प्रत्येक ओव्हर मध्ये फलंदाजांचं जे डेडिकेशन जबरदस्त पाहायला मिळालं. आता नवीन बॅटर सहयोग मैदानाच्या मध्ये दाखल झाला आणि जे पार्टनरशिप बिल्ड झाली होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम जयेशने केलं. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले, परंतु त्यानंतर कमबॅक चांगलं राहिलं. लास्ट 4 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाही आणि तो पलटवार शेवटच्या 4 बॉलमध्ये ओम 11 जलसा टीमच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाला. आता ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आणि चौथ्या षटकामध्ये प्रवीणला बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय. मागील ओव्हरमध्ये प्रवीणने कमबॅक चांगला केला होता, कारण पहिल्या षटकामध्ये 18 आल्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये इकॉनॉमी चांगली त्याने खाली ठेवली होती आणि कमी प्रमाणामध्ये रन्स केल्या होत्या, खर्च केल्या होत्या. चौथा षटक, पहिला बॉल, टिपटम राऊंड द विकेट. इथे नक्कीच विकेट वरती बॉल जाऊन आदलत असताना पहिल्याच बॉल वरती जलची विकेट. एक बिग लॉस गॉन. वेळ जास्त होतो बॅट्समन प्लीज. पहिल्याच बॉलवरती विकेट घेत असताना प्रवीणला आपण पाहतोय. याआधी देखील प्रवीणचा स्पेल सुरू झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती प्रवीणने विकेट घेतला होता. या स्पेलमध्ये देखील फर्स्ट बॉलवरती विकेट घेत असताना आपण पाहतोय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. योगेशला आपण पाहतोय नॅट नंबर 5 वरती योगेश दाखल होत असताना आपण पाहतोय. आता दोन्ही सेट बॅटर तंबूच्या आसराला परतले गेलेत. याआधी बाद होताना आपण पाहिलं आदित्यला आणि त्यानंतर जल या ठिकाणी तंबूच्या आसराला परतला गेला. 39 वरती हा तिसरा धक्का टीम अपील स्मृती एडवन संघाला लागला. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर एक आत्मविश्वास आता ओम 11 जलसा टीमच्या गोलंदाजांना मिळालाय, कारण मागील 3 ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रन्स येत होत्या. दुसरं षटक वगळत असताना पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये
डबल डिजिटमध्ये इकॉनॉमी आपण पाहिली होती, परंतु प्रवीणचा जो स्पेल आहे या मॅचमध्ये अतिशय सुंदर स्पेल पाहायला मिळालाय. 7 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड केल्यात आणि त्या 7 बॉलमध्ये फक्त 8 रन्स प्रवीणने खर्च केल्यात आणि त्यामध्ये 2 विकेट देखील घेतल्यात. आता नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सहयोग, दोन्ही फलंदाज नवीन आहेत आणि ती नवीन सुरुवात आता करावी लागणार आहे. शून्यामधून साम्राज्य उभं करावं लागणार आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिल्या बॉलचं केलं झालं आणि पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी प्रवीणने घेतले. दुसरा बॉल आता या ओव्हर मधील दुसरा बॉल देखील स्टंप मध्ये टाकलाय. आणखीन एक विकेट आला पावली पडता लागणार आहे योगेशला. बॅक टू बॅक विकेट जात असताना दुसरा धक्का या ओव्हर मध्ये गॉन. चला बॅट्समन प्लीज, वेळ जातोय, घाई करा. भरपूर वेग या बॉल वरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेटचं सेलिब्रेशन प्रवीणच्या माध्यमातून केलं गेलं. चला बॅट्समन प्लीज घाई करा, वेळ जास्त जातोय कारण समोरच्या टीमला देखील 5 षटकांसाठी 25 मिनिट दिली गेलेत. दोन बॉलवरती 2 विकेट घेत असताना प्रवीण मैदानामध्ये आपण पाहतोय आणि आता जर विकेट हॅट्रिक साध्य झाली तर आदरणीय संजयजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल प्रवीणसाठी. हॅट्रिक बॉल असणार. नवीन बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गौरव थोडंसं घाई करा कारण वेळ जास्त जातोय. 39 स्कोर कडे लागल्या गेल्यात. 39 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. तिसरा बॉल आणि तो हॅट्रिक बॉल असणार. नवीन बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सहयोग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हे दोन्ही फलंदाज आता नवीन आहेत. लास्ट टाइम देखील आपण पाहिलं होतं नवीन फलंदाजांनी सुरुवात चांगली केली होती. आता इथे कशा पद्धतीने सुरुवात होईल कारण दुसऱ्या बाजूला प्रवीणची दहशत बॉलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. तो रुतबा बॉलिंग मध्ये पाहायला मिळालाय. 2 विकेट्स त्या ठिकाणी घेतल्यात या ओव्हर मध्ये आणि हॅट्रिक बॉल असणार या ओव्हर मधील. हा तिसरा बॉल हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण. हॅट्रिक बॉल ऑन साइडला लॉफ केला इनटू द गॅप मध्ये. फाईन लेगला फिल्डर नाहीये, फाईन खेळलाय. इट्स अ 4 रन्स. चौकार 4. चौकार येत असताना आपण पाहतोय स्टंप वरती फुलटॉस टाकला होता आणि फुलटॉसला डिपॉझिट केले. फाईन लेगला 43 रन्स स्कोर कडे लागल्याचं आहे. 43 फलकावरती 3 बॉल्स खेळ आतापर्यंत झालाय. राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण. 3 विकेट आतापर्यंत प्रवीणने घेतल्यात या मॅच मध्ये. आणखीन एक फुलटॉस, हा देखील बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला सरळ सीमारेषा पार. चौकार की षटकार, षटकार की चौकार. तर इट्स अ 4 रन्स. चौकार 4. पुढे घेतला आणि फुलटॉसला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फेकून दिलं. सलगचा दुसरा आलाय मैदानामध्ये चौकार. तिसरा बॉल आता तिथे बीट झाल्यात परंतु बॅकअप चांगला मिळाला यमनच्या माध्यमातून. 1 रन मिळेल या बॉल वरती. सिंगल मिळताना पाहायला मिळते विथ द बॅटने. ही रन येताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत मैदानामध्ये 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आले होते. गौरव मैदानामध्ये आल्यानंतर गौरवच्या विरोधामध्ये 2 फुलटॉस टाकले आणि दोन्ही फुलटॉस ऑन साइडला लॉफ्ट करताना पाहायला मिळाले गौरव. आता सहयोगला आपण पाहतोय स्ट्राईक शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये असेल. चौथं षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि चौथ्या षटकामधील शेवटचा बॉल राऊंड द विकेट प्रवीण. शेवटचा बॉल कमी गतीने लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. इट्स अ डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 48-48. आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
शेवटचे 2 षटक या ठिकाणी बाकी आहेत. मागील ओव्हरमध्ये जो ड्रामा आपण पाहिला होता, पहिल्या 2 बॉल होते 2 विकेट, त्यानंतर 2 बॉल होते 2 चौकार आणि लास्ट 2 बॉल वरती कमबॅक प्रवीणचं आपण पाहिलं होतं. आता 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती हेमंतला आपण पाहिलं. या टीममधील सर्वाधिक वेगवान गोलंदाज स्पीड गन ऑफ जलसार मैदानामध्ये हेमंत बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 5 मध्ये पहिलाच बॉल यॉर्कर टाकलाय मैदानामध्ये. लास्ट मॅच मध्ये देखील सुरुवात हेमंतने यॉर्करने केली होती आणि या मॅच मध्ये देखील सुरुवात यॉर्करने केल्या. ही स्पेशालिटी आहे हेमंतची. यॉर्कर मोठ्या प्रमाणात येत असतात हेमंतच्या माध्यमातून. इथे देखील तो यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 49 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. एका बाजूला संयोग आहे, दुसऱ्या बाजूला गौरव. मागील ओव्हरमध्ये गौरवच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतर शांत ठेवण्याचं काम प्रवीणने त्याला केलं होतं. आता या ओव्हरमध्ये हेमंतला आपण पाहतोय. इथे पंचांकडे अपील, स्ट्रॉंग अपील आणि यस अपील उचलून धरलाय. विकेट जाईल. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून फलंदाज संयोग बरोबर स्टंपच्या समोर सापडला आणि त्यानंतर इम्पॅक्ट बरोबर स्टंपला. विकेट जात असताना गॉन. बॉलचा केला आतापर्यंत झाला धावसंख्या फलकावरती 49 आणि 49 वरती जवळपास अर्धा संघ तंबूच्या सरला परतला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट शूज वरती बॉल तरीकेने पिच होताना पाहायला मिळाला आणि बरोबर स्टंपच्या समोर पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. नवीन फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सनीला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होत असताना. दुसऱ्या बाजूला हेमंत आपल्या संघासाठी आणखीन एक यश त्यांनी प्राप्त करून दिले. 5वा धक्का अपील स्मृती एडवन टीमला लागलाय. डावखुरा त्याचा फलंदाज मैदानामध्ये आता दाखल झालाय. सनीला आपण पाहतोय. यंगस्टरची कमी नाही या टीमकडे. सिनियर्स आहेत, यंगस्टर आहेत. चांगल्या पद्धतीची संघ बांधणी या टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 3रा बॉल असेल. समोर लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग होती आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मधील 3रा बॉल फुल टॉस इनफिल्ड एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. हवं तसं डिस्टन्स मिळालेलं नाहीये. एलिव्हेशन देखील पाहिजे तसं नव्हतं. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सने धावसंख्या फलकावरती 51-51 अर्धशतक पूर्ण झालंय अपील स्मृती एडवन टीमचं. आतापर्यंत 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये प्रवीण आले. प्रवीणने कमबॅक चांगला केला. 3ऱ्या षटकामध्ये जयेश आले. जयेशच्या माध्यमातून 13 रन्स खर्च होताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा प्रवीणने जयेशला बॅक करण्याचं काम केलं. म्हणजे प्रवीणची जी 2 षटकं होती अतिशय लाभदायक ओमिलेवन जलसा टीमसाठी पाहायला मिळाली. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि या ओव्हरमध्ये आता इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. हेमंतचा समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. बॉल लॉंग ऑनला. गणेश बॉल ऑफ फील्ड करतायत. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 52. 52 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला आणि मागचे 4ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी डिलिव्हर केले गेले. त्यामध्ये यॉर्कर्स असो किंवा फुल लेंथवरती बॉल असो तिथे मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. प्रशंसा करावी लागणार आहे या ओव्हरमध्ये हेमंतची. आणि मागील 2 ओव्हरमध्ये रन्स थांबवून ठेवण्याचं काम या बॉलिंग अटॅकने केलंय. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगली मिळाली होती आणि ज्या रन्स सध्या तरी स्कोर कार्डवरती डिझर्व करतायत अपील स्मृती एडवन टीम त्या रन्स नाही आहेत. धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय.
पाचवा बॉल या ओव्हरमधील. हा देखील बॉल फाईन लेगला खेळला जातो इंटू दी गॅप मध्ये. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार गौरवच्या बॅट मधून. इट्स अ 4 रन्स. गॅप मध्ये स्ट्रोक खेळले जात आहेत गौरवच्या माध्यमातून आणि मोस्टली रन्स जे आहेत ते आतापर्यंत फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये येताना पाहायला मिळाल्यात. आता स्विच हिट. व्हाट अ शॉट. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. ग्रेट शॉट ऑफ द टुर्नामेंट. काय फटका पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट. अमेझिंग. आउटस्टँडिंग. 6 धावा षटकार. काय फटका खेळला होता. केवन पीटरसन कॉपी बुक स्टाईल मध्ये हा बॉल सरळ फेकून दिला सीमारेषा पार. ग्रेट शॉट. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट हा फटका होता गौरवच्या बॅट मधून. आज गौरव एक वेगळ्या अटॅकिंग मूड मध्ये दिसलाय. जो गौरव मागील 2 वर्षाआधी आपण पाहिलाय ना तो गौरव आज कुठेतरी नाहीये. आज वेगळा गौरव दिसलाय मॅच मध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 62 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने रन्स झाल्यात मैदानाच्या चहू बाजूंना. फाईन लेगला रन्स झाल्यात. त्याचबरोबर पॉइंटला रन्स झाल्यात. समोर रन्स झाल्यात. मिड विकेटला रन्स झाल्यात. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 6 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता जयेशला आपण पाहतोय. 62 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मागील ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवरती जो स्विच हिट खेळला गेलाय ना या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये असणार आहे तो स्विच हिट येणाऱ्या काळामध्ये. आणि आपल्या करिअर मधील देखील एक वन ऑफ द बेस्ट स्ट्रोक गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला कॅचेटचा कॉल संकेत त्या ठिकाणी येत आहेत. यस टेकन. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातो आणि पहिल्याच बॉलवरती सनीने आपली विकेट गमावलंय. जयंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 6 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. 62 धावा फलकावरती. गौरव एका बाजूला 6 बॉल मध्ये 20 रन्स त्याच्या बॅट मधून. दुसऱ्या बाजूला जयेश बॉलिंग ट्रॅक वरती आल्यानंतर पहिल्याच बॉल वरती विकेट ऍडगिरी घेतले. एका बाजूला अपिल स्मूथ एडवन आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसार या 2 टीम मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बिग बॅटल सध्या सुरू आहे. एक मोठी फाईट मैदानामध्ये रंगते 2 टीम मध्ये. दुसरा बॉल या ओव्हर मधील जयेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 62 धावा फलकावरती. 62 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय जयंत. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस या ठिकाणी केले गेलेत. जो डीप मध्ये फाईन लेग होता तो आता शॉर्ट स्क्वेअर लेगला आणलाय. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने आतमध्ये आलाय. फेक देखील जास्त होता या बॉलवरती. आधीचा बॉल फुलर लेंथ वरती ठेवला होता. हा बॉल गुडलेन स्पॉट वरून बाउन्स करण्याचा प्रयत्न केला. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या 6वं षटक प्रगती पथावरती. 62 धावा फलकावरती. या ओव्हर मधील तिसरा बॉल ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रवीणला आपण पाहतोय. डीप मधून प्रोटेक्शन मिळेल. संकेतला आपण पाहतोय. फिटनेस चांगली आहे संकेतची त्यामुळे ग्राउंड फिल्डिंग मध्ये ते बेनिफिट मिळत असताना एकदा मिळेल. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 63. 63 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये.
ओव्हर नंबर 6चा खेळ सध्या सुरू आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. आता शेवटच्या 3 बॉल मध्ये किती रन्स येतील? मागील 3 बॉल मध्ये जयेशचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. या स्लॉग ओव्हर मध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत आणि त्याचं जे परफेक्शन आहे, त्याची जी ॲक्युरेसी आहे ती दाखवली मागच्या 3 बॉल मध्ये. चौथा बॉल या ओव्हर मधील चौथा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इंटू दी गॅप मध्ये जाईल का पाहायचा? यस, इंटू दी गॅप मध्ये मिड विकेटला फार वेगानं आउटफील्डला क्लिअर करून बॉल सीमारेषा पार. इट्स अ 4 रन्स चौकार. सदुसष्ट धाव फलकावरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. अखेरकार स्लॉग ओव्हर मधील तो स्लॉग हिट येताना पाहायला मिळाला. वेलकम अमोल गरज साहेब, आपलं स्वागत असेल. सलग 2 बॉलवरती 2 षटकार जर आले असते तर अमोल सरांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राईज होतं. तर इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती गौरवच्या बॅटमधून जर का षटकार येतोय तर अमोल सरांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आज त्यांचा संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. भूमी 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा. 5 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या इनिंग मधील. धावा झाल्यात फलकावरती 67. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष दाखल झालाय. 67 धावा फलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. लास्ट बॉल या इनिंग मधील. शेवटचा बॉल बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग ऑन मधून वैभवला आपण पाहतोय. 1 रन कंप्लीट झालाय. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 68 धावा फलकावरती लागल्या जात आहे. 68 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 69चं टार्गेट समोर सेट केले गेले. आणि 70 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. 70चं टार्गेट समोर ठेवले गेले. 6 षटकांमध्ये 70 धावांचा चेस पूर्ण करायचं ओम इलेव्हन जलसा टीमला. पहिला डाव समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये 69 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 70 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं गेलं. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील प्रमोद शेडगे सर. पालघर भूषण, ओव्हर टू यू. धन्यवाद अर्धकिनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. 70 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आपण पाहतायत, अनुभवतायत या स्पर्धेचा आजचा सलग 3रा दिवस. आई सत्वाई क्रीडा मंडळ आयोजित खार्डी चषक
2026 हे शानदार आणि बहारदार असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी नेत्रदीपक हा 16 सिक्स सीटर स्पोर्ट्स या चॅनेलवर सध्या जे श्रोते जोडले गेलेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या सर्वांचा करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. सध्या मॅच सुरू आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. वेलकम अमोलजी, परत आपलं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगली स्पर्धा आणि अप्रतिम मेहनत या स्पर्धेला, कारण या स्पर्धेच्या यशाच्या मागे जो भक्कम पाया असतो ना, ते असतात आमच्या पडद्यापाठचे आयोजक, अर्थातच गुप्त हिरो म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन या वेळेला सध्या आपण पाहतायत भरपूर कटआउट्स जे आहेत ते या ठिकाणी दर्शवत असताना राहुल प्रकाश पाटील विद्यमान नगरसेवक यांचं सुद्धा एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील साहेब यांचं सुद्धा एक सुंदर कटआउट्स. नवनिर्वाचित नगरसेवक सचिनदादा पाटील समाजसेवक यांचा एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीकांत दयाराम भुईर जे या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. त्यानंतर जयेंद्र सदानंद घरत त्यांचं सुद्धा आपण पाहतायत एक सुंदर कटआउट्स. बॅरिकेड्सला अगदी कटआउट्स हे शोभून दिसत आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कल्पेश भुईर आणि एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. वरद भुईर यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. भावेश भुईर यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. हे संपूर्ण कटआउट्स ज्यांनी विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून सांगितलेत. अशी स्मृती स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश भुईर यांचा सुद्धा कटआउट्स पाहिलात. HK ग्रुप स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतोय. आणि थेट आता मैदानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. ओम 11 जलसार टीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. महेश भुईर सध्या आपण पाहतायत लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आणि यंदाचा हंगाम खूप अतिशय चांगला गाजवलाय या खेळाडूने. आपलं सातत्य खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमची सातत्य आणि मेहनत या दोन गोष्टी जर असतील तर नेहमीच मात्र मेहनत ही कामास येते. पहिलाच बॉल पंचांकडे दाद मागितली गेली होती. जावेद सर त्या ठिकाणी अपील एवढी स्ट्रॉंग होती की तेवढाच सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा त्यांचा पाहायला मिळाला होता. तो कॉन्फिडन्स लेवल खूप अतिशय चांगला दर्जेदार पाहायला मिळाला. 70 धावांचं पाठलाग 6 षटकांमध्ये करायचंय. या धावा अचीव होतील का याकडे सुद्धा लक्ष असेल. खार्डीचं हे सुंदर मैदान. मध्यंतर आपण पाहिलं तर विद्युत तार सुद्धा गेले, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट झालेला नाहीये. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. फुलटॉस बॉल होता. फार वेगाने बॉल निघून चाललाय आणि सरळ बॉल निघून जाईल. जलतरीला बीट करत चौकारासाठी पहिला चौकार या सेकंड इनिंगचा. वेलकम बाउंड्री, सुस्वागतम खार्डी चषक चौकार. फुलटॉस बॉलला पनिशमेंट दिलं आणि सरळ बॉल डिप मिड विकेट आणि डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चौकार आला. या वेळेला हा स्ट्रोक तर एक्झिक्यूट केलाय, परंतु फिल्डर कॉन्फिडन्स तेवढा नाहीये. परंतु काय झेल टिपलाय. वाह, जैनच्या माध्यमातून मात्र या वेळेला जबरदस्त झेल टिपला गेलाय. फॅब्युलस कॅच. झेल पाहायला आवडेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत ज्या पद्धतीने हा बॉल आपण पाहिला तर राऊंड द विकेटने आला. कोण बदलला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. तेवढे जजमेंटसाठी वेळ होतं, परंतु त्यानंतरचा हा कॅच कॅरी केलाय तो अप्रतिम पाहायला मिळतो. मात्र दुसऱ्या कॅमेरा सहित आपण पाहतायत एक क्षण चित्रे. खऱ्या अर्थानं हा बॉल जर आपण पाहिला तर खूपच उंचीवर गेला होता. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. जो सिक्सर लिहिलं गेलंय ते सुद्धा मात्र सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळतो यज्ञेश भोईरच्या माध्यमातून. आणि हा तिसरा जो कॅमेरा वर्क पाहायला मिळतो बंटी कुंभार. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर प्रथम जाधवला आपण पाहतायत
तिन्ही सुंदर कॅमेरा वर्क करत असताना पाहायला मिळतात. ग्रेट कॅच, एक चांगला झेल आणि परफेक्शन काय असतं झेलमध्ये ते या वेळेला जयंतने दर्शवून दिलं. ग्रेट कॅच. 4-1 2 बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर असं वाटलं महेश भोईर आता सेट होतील, धावांचा वेग वाढवताना पाहायला मिळतील, परंतु पॉवर प्लेच्या थोडंसं मोहात कधी कधी फलंदाज फसतात आणि तिथे विकेट देऊन जातात आणि तेच घडलं महेश भोईर यांच्या माध्यमातून. चांगला बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह खेळले, मात्र फिल्डिंग खराब पाहायला मिळते. बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. सर्व काही विस्कळीत झालंय. पुन्हा एकदा फेकाफेकी अबाधुबी यावेळेला लक्षात येईल लहानपणाची. त्याच पद्धतीने मात्र या वेळेला तेच दृश्य काहीसं दिसलं आणि 3 रन्स पळून पूर्ण केले जात आहेत. या तिहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. थोडंसं अंडर प्रेशर जरूर होतं, परंतु जावेद सरांची चांगली गोलंदाजी होत असताना फिल्डरने त्याला सुरेख साथ दिली नाही आणि पाहता पाहता जिथे 1 रन होते तिथे 2 रन्स अजून एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील. संघाची धावसंख्या 7-1. प्रवीण भोईर लेफ्ट हँड बॅटर, यावरून थोडंसं लक्षात आलं की लेफ्ट हँड बॅटर असा एकमेव जगातील खेळाडू आहे ज्याने षटकार भरपूर मारलेत आपल्या करिअरमध्ये, परंतु 3 धावा एकदाही त्याने पळून काढलेले नाहीयेत. असा महान फलंदाज, युनिव्हर्सल बॉस अर्थातच क्रिस गेल हा एकमेव खेळाडू ज्याने 3 धावा आपल्या करिअरमध्ये पळून पूर्ण केल्याच नाही. चला वैतीपाडा, गण्या 11 वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला विराथन या टीम बरोबर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस झालेला आहे. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. एकविरा मित्र परिवार स्टँडच्या दिशेने सरळ बॉलला मात्र यावेळेला भिरकावून दिलंय. सुंदर फटका गणेशच्या बॅट मधून. 4 रन. चांगला फटका होता लो फुल टॉस बॉलला. जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली. 2 चौकार आले या षटकामध्ये. जावेद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला आक्रमणाचा परवाना असतो, फ्री लायसन्स मिळतं, परंतु अशा वेळेला तुमचं टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, पेशन्स या खूप महत्वाच्या गोष्टी असतात. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. नितेश कदम सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. काय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. आमच्या आवाजाची काळजी सुद्धा खूप चांगली घेतली गेली. शुभम भोईरच्या माध्यमातून सर बॅटचा वापर केलाय. इनफिल्डच्या वरून खेळत असताना वी फॅक्टर मध्ये बॉलने बाउंड्री लाईनचा वेध आणि कणखर चौकार येताना पाहायला मिळतोय. गुड शॉट, गुड बॅटिंग बाय गणेश. चौकारांशी संघाची धावसंख्या ओम 11 जलसार टीमची 70 धावांचा पाठलाग करताना 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पूर्ण धावा येताना पाहायला मिळत आहेत. आता सत्वा देवी मंदिर एंड कडून गोलंदाजी यावेळेला होईल. धावा थांबतील का? कारण 2 एंड कडून जेव्हा स्पर्धा खेळवली जाते ना ती एक वेगळं स्थान घेते. कारण तुम्हाला ते टॅलेंट दाखवण्याची संधी पुरेपूर प्राप्त होते. कधी फलंदाजाला ऍडव्हान्टेज मिळतो उजव्या हाताच्या, कधी डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला ऍडव्हान्टेज मिळत असतो हवेचा. मितेश तरे प्रगती या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. या वेळेला मात्र बॅटची एजंट फेकन हलकासा स्पर्श. पंचांकडे आशाभूत नजरेने सुद्धा पाहिलं नाही आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला झेल टिपलाय आणि स्पोर्ट्समॅनशिप मिस्टर प्रवीण भोईर दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट स्पोर्ट्समॅन स्पिरिट.
लगातार 3 षटकार पिंकेश पाटील यांच्या बॅटमधून आले तर आदरणीय अमोलजी भुईर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. पिंकेश पाटील एक हरवणारी खेळाडू आहेत, परंतु सध्या त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु गौरव तरेचं सुद्धा यावेळेला कौतुक करेन. काय अप्रतिम झेल टिपला होता, कोणतीही चुकी केली नाही यष्ट्यांच्या पाठीमागे. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डरने चुकी केले. सेकंड टाइम चुकी करत असताना 2 रन्स आराम के साथ जल तरे फील्ड करेल, बॉलला फेकेल आराम के साथ. पिंकेश पाटीलच्या बॅटमधून 2 रन येतील. मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. बरोबर त्या रन रेटने चाललेले आहेत. कंपॅरिझन करताना इथे 2 विकेट गेलेत जलसार टीमचे, तिथे 1 विकेट गेली होती ते अपील स्मृती एडवन या टीमची. सध्या वेळ घेतलाय तो 9 मिनिटांचा कालावधी घेत 8 बॉल टाकण्यासाठी. प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले होते, परंतु खूपच वाईड लाईनच्या बाहेर बॉल पिच झाला आणि महेंद्र भोईर सर परफेक्ट एक्झॅक्टली त्या ठिकाणी डिसिजन देत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 रनच्या मदतीने जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगले स्टँड्स दर्जेदार पाहायला मिळतात. जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं या स्पर्धेला रोमांच वाढताना पाहायला मिळेल. एकच धाग्यात गुंफणारी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इनसाइड आउटचा फटका पिंकेश पाटीलच्या बॅटमधून 2 रन काही रोखू शकणार नाहीयेत प्रतिस्पर्धी संघ. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 रन्स ऑन दी बोर्ड. पण ज्यावेळेला तुम्ही खेळपट्टीवर उभे राहता त्यावेळेला धावा ऑटोमॅटिकली येताना आपल्याला स्पष्टपणे दिसतात, परंतु त्यासाठी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. फक्त विकेटवर टिकून राहणं गरजेची गोष्ट नाहीये, तर विकेटवर टिकून राहणं आणि धावांचा वेग वाढवणं खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावतील गली रिजनमध्ये. गली रिजनमधून बॉल मात्र यावेळेला फार वेगाने आला होता. 1 रन मिळेल. पिंकेश पाटील आपल्या टीमला घेऊन जातोय जवळजवळ 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड. ओम 11 जलसार टीम 70 धावांचा पाठलाग करताना. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूला ज्याने मात्र भरपूर बॉल खेळले, परंतु तो धावांचा वेग वाढला नव्हता. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो तुमचा स्ट्राईक रेट. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये जर तुम्ही उतरतायत तर तुमचा बॅटिंग ॲव्हरेज आणि स्ट्राईक रेट खूप मेंटेन करावा लागतो. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वी फॅक्टर मध्ये खेळणारा खेळाडू गणेशच्या बॅटमधून येईल. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. आक्रमकतेचा सितारा. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. फोर्स केलं होतं या बॉलला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध. क्लास टायमिंग. 28 ला 2. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेत, परंतु आता फसलेत. लॉंग ऑफ आहे वाईडिश आणि चांगला झेल टिपत असताना आपण पाहू शकतायत. आदित्य व्हेरी नाईस कॅच. आदूला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. 4 बॉलमध्ये 14 रन केल्या. 350चा स्ट्राईक रेट. 1 षटकार आणि 2 चौकार गणेशच्या बॅटमधून येत असताना आपण पाहत आहेत. विकेट डाऊन.
अगदी सुंदर हे गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थानं प्रत्येक गावागावामध्ये आपण पाहिलं तर ग्रामदेवता असते आणि सत्वादेवी यात्रोत्सव आपण पाहिला तर 14 आणि 15 या येत्या एप्रिलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचं निमंत्रण आताच हर्षने मात्र सर्वांना दिलंय. केतन भोईर यांनी मात्र सर्वांना दिलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. मात्र इथून जर आपण पाहिला तर शॉट ऑफ लेन बॉल होता, थोडेसे हलकेसे शफल झाले, मात्र सरळ फाईन खेळलं आणि सरळ बॉल मात्र निघून जातोय चौकारासाठी. गुड शॉट, 4 रन, चौकार. बत्तीस वर 3 थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि त्याला लगेच पिक केलं आणि 4 धावामध्ये टिक केलं. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने मिडल ऑफ द बॅटने बॉल जर कनेक्ट झाला असता तर डेफिनेटली षटकार येण्याची संभावना जरूर होती. परंतु इथे थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल हर्षने. सर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 झाले आणि विजयासाठी अजून सुद्धा 38 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर थोडासा यावेळेला हलकासा वळण घेणारा बॉल पाहायला मिळतो. फिंगरचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवर चौकार आला तर काय झालं, परंतु त्यानंतर माझ्याकडे कमबॅक करण्याची संधी आहे. वा, बॉल राईज झाला आणि सरळ बॉल मात्र अगदी कानात जवळून थोडीशी शिटीचा हुंकार करत बॉल यावेळेला निघून गेला. जागते रहो चा इशारा यावेळेला सतर्क रहा पिंकेश पाटील असं दर्शवला हर्षने. या वेळेला मात्र उत्तर दिलंय त्याचं शॉट ऑफ लेंथ बॉल. शब्दांची निवड चुकली तर डेफिनेटली मात्र वाक्य रचना सुद्धा मात्र चुकली जाते, हे आपण सातत्याने पाहिलंय. तसंच बॉल जर तुम्ही अचूक या वेळेला टाकला तर चांगला बॉल डिलिव्हर्ड होतो, परंतु चुकीचा बॉल टाकला तर त्यावर चौकार षटकारांचं मात्र बहर निर्माण होतो. चौकार, गुड शॉट, 4 रन. कडक शॉट षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार पिंकेश पाटीलच्या बॅट मधून स्वीट स्पॉटला आता बॉल बरोबर कनेक्ट होताना पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. फिल्डर येत आहेत वेगाने. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सनी बॉलला फील्ड करेल एक्स्ट्रा कव्हरला. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 31 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 39 रन. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर सध्या आपण आहोत. हर्ष आपल्या गोलंदाजी मार्कवर. यानंतर वैतीपाडा हा संघ आज गण्या 11 या नावाने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. जयेश पाटील बॉम्बला असं वाटलं की बॉलने खूप उसळी घेतली, परंतु हा बॉल जो अपेक्षित बाउन्स झाला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना हर्षचा हा बॉल पहा. सेकंड कॅमेऱ्यातून आपण पाहतायत थोडेसे झुकले होते, वाकले होते आणि त्यानंतरचा बॉल जो डिलिव्हर्ड झाला तो ॲब्सोल्युटली सुपर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 31. कंपॅरिझन करताना आफ्टर 3 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं ओम 11 जलसार 39 ला 3 आणि 39 ला 2 विकेट होते. म्हणजे एका विकेटने थोडंसं कुठेतरी पाठीमागे जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता. एडव्हान्स संघ होता मॅनहटन. सध्या आपण पाहतायत आपल्या ऑन स्क्रीनवर अतिशय चांगलं ग्राफिक्स सध्या 6 सीटर स्पोर्ट्स इम्प्रूव्ह करत असताना पाहायला मिळतोय. कारण स्वतःला अगोदर सिद्ध करा, मग तुम्हाला जग ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करण्यात व्यस्त असेल. ते 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून सध्या तरी या सफाळी विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
3 षटकं तुम्हाला जवळजवळ आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 19 मिनिटे घेतलेली आहेत. म्हणजे 2 षटकं तुम्हाला 6 मिनिटात होतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. एक प्लेअर आणावंच लागणार आहे असं वाटतं शेवटच्या ओव्हरमध्ये. या बॉलला मात्र लेफ्ट केलं, सरळ बॉल मात्र निघून जातो आणि पंच ऑब्झर्व करत वाईट बॉलचा इशारा करतायत आणि मितेश तरी सांगतायत की मला मान्य नाही आहे हे डिसिजन. आपल्याकडे DRS आहे तर या वापरूया आणि या चेक करूया, डिसिजन पेंडिंग. या किशोर पाटील इट्स अ व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. रिव्ह्यू जो होता तो लॉस्ट यावेळेला मितेश तरे यांचा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 वर जाऊन पोहोचली गेली. 40 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आता विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. मितेश तरे विकेट टेकर गोलंदाज, विकेट मिळवून देईल का? यावेळेला फुल टॉस बॉल होता परंतु हवा तसा स्ट्रोक यावेळेला खेळता आलेला नाहीये. थोडेसे निराश लगेच होत असताना पाहायला मिळतं. त्यांचं रिॲक्शन लगेच पाहायला मिळतं. एक ग्रामीण खेळाडू नेहमीच जिद्दी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची ती मेहनत आणि कसोशीने प्रयत्न करत असतात. मातीतल्या स्वप्नांना मात्र नेहमीच पुढे घेऊन जाणारे खेळाडू सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. सोयी सुविधा कमी परंतु टॅलेंटची कमी नाहीये. स्वप्न मोठे असतात आणि ते स्वप्न सुद्धा साकार करताना ग्रामीण क्रिकेटर पाहायला मिळतात. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह टू दी कव्हर. व्हॉट अ क्लासिकल ड्राईव्ह. काय कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला बिटवीन द गॅप मध्ये. जणू काही ग्लेन मॅग्राथने बॉल टाकलाय आणि सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मारलेला तो कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. वाह, काय क्लास खेळला गेला होता. सुपर टायमिंग. जणू काही इंटरनॅशनल क्रिकेट सध्या आपण पाहत आहेत अशा प्रकारचा हा कॉपी बुक स्टाईल मध्ये शॉर्ट सिलेक्शन ला जेव्हा पाहायला मिळालं. वाह, जयेश पाटील या फटक्याने तर डोळ्याचं पारणं फेडलं असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं. क्लास क्लास दाखवलाय. यावेळेला आपण पाहतोय चौकार येतो आणि चौकाराने संघाची धावसंख्या 45 या धावसंख्येवर. कालच्या दिवसात रोहित शर्माचा जर आपण पाहिला तर परवाच्या दिवसात जो स्ट्रोक आला होता काय अप्रतिम. वरुण चक्रवर्तीवर जो हल्ला केला होता, सरळ बॅटचा जो वापर केला होता, टायमिंग अफलातून पाहायला मिळालं. मानसिकता चांगली आहे सध्या तरी जयेश पाटील बॉम्बची पाहायला मिळते. गोलंदाजाला कसं मात्र यावेळेला परिपूर्णतः परिपक्वतेची बॅटिंग करायची ते दाखवत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पिंकेश पाटील आणि एका साईडला जयेश. खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले. 15 बॉल आणि विजयासाठी 24 रन. ओम 11 जलसार या टीमला विजयासाठी. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा निराश असेल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळतोय. जल तरी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर. 14 बॉल आणि 23 रन. सिंगल डबलला महत्व देत आहेत. षटकार चौकारात परावर्तित करतायत. म्हणजे जी कंडिशन आहे त्या कंडिशनला सांभाळून घेऊन आणि त्यानंतर समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. हेच तर उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला आणि खूपच बाहेर असल्यामुळे मात्र पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. आता मात्र पंच त्या ठिकाणी आहेतच, नो डाऊट अबाउट इट. आणि मितेश तरे थोडेसे हतबल होत आहेत की पंचांचा निर्णय आला तरी कसा, परंतु इथे पंचांचा सिग्नल जो आहे तो मात्र तुम्हाला सक्षम त्या ठिकाणी पंच आहेतच, तो तुम्हाला ॲक्सेप्ट करावाच लागतो. कारण तुमच्याकडे जर रिव्ह्यू असता तर डेफिनेटली तुम्ही हक्काने मात्र तो DRS वापरला असता, परंतु DRS तुम्ही गमावल्यामुळे आता मात्र फक्त तुम्हाला अंपायर्स कॉलचा स्वीकार करावा लागेल. यावेळेला लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु फिल्डिंग यावेळेला थोडीशी खराब पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी वळाले. पिंकेश पाटील डेंजर एंडकडे होते, परंतु जीवाची आकांक्षा करत सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेली. उत्तम दर्जाचं क्रिकेट दाखवत असताना
2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 50 या धावसंख्येवर 20 रनची आवश्यकता असेल. अजून सुद्धा आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये 20. पा कलेक्शन अचूक झालं नाहीये. मितेश तरे तिथे बॉल जर बरोबर त्याच्या हातामध्ये आला असता तर OUT आउटचा सिग्नल महेंद्र भोईर यांच्याकडून आला असता. वी फॅक्टर मध्ये खेळलेत. लॉंगऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग फेकी करेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. 51 रन विजयासाठी. आता जर आपण पाहिलं तर 19 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 19 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. मॅचेस खेळवायचे आहेत आणि घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिलं तर 5 वाजण्याच्या सुमारास घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. ओम 11 जलसार टीम सध्या आपण पाहतायत 51 ला 3 विजयासाठी 19 रनची आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये 19 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. हर्ष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणलंय. 12 बॉल 19 रन हे सामन्याचं समीकरण आहे. सध्या पार्टनरशिपचा जर विचार केला तर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. जे पार्टनरशिप बिल्ड झाले 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. 12 बॉलमध्ये 23 रनची पार्टनरशिप बिल्ड होत असताना. चला घाई करा. 7 बॉलमध्ये 13 पिंकीच्या बॅटमधून. 5 बॉलमध्ये 8 रन जयेश बॉम्बच्या बॅटमधून धावा आलेत. चला 4 षटकांसाठीच तुम्ही 25 मिनिटांचा वेळ घेतलाय. ऑन साईडला खेळलाय. फ्लिकचा फटका जल पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. मात्र इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. तुमची ग्राउंड फिल्डिंग अशा वेळेला खूप महत्त्वपूर्ण मायने राखते. परंतु इथून गोलंदाज काहीच करू शकणार नाहीयेत. गोलंदाज जीवाची आकांक्षा करत चांगली गोलंदाजी करतो. अकरा बॉल आणि 17 रन. 11 बॉल 17 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. हर्ष हुक करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या वरून बॉल गेलाय का? आणि यस डेफिनेटली इथे जर आपण पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होते परंतु इथे मान्य नाहीये. जयेश पाटील बॉम्बला बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला आता रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही टीमचा एक एक रिव्ह्यू जो होता तो लॉस्ट या ठिकाणी गमावलेला आहे. कोणालाही रिटर्न मिळालेली नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 ला 3. आता 10 बॉल आणि 17 रन. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. 10 बॉल 17 रन. व्हॉट अ मॅच. गोलंदाज हर्ष आपल्या बॉलिंग मार्कवर येताना.
यावेळी ऑन साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आउटफील्डच्या वरून खेळण्याचा मनसुबा बाळगला, परंतु फिल्डरला निवडलं आणि इथे विकेट डाऊन. आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. 9 बॉल आणि विजयासाठी 17 रनची आवश्यकता. सुपर मॅच. मोरेश्वर गरज साहेब व्यासपीठावर आहेत. त्यांच्या समवेत श्रीकांतजी भुईर साहेब यांना आपण पाहू शकतायत. त्यांच्या समवेत गणेश भुईर साहेबांना आपण पाहतायत. गणेश शेट यांना आपण पाहू शकाल. चांगली मेहनत या सर्वांची राहिली. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या दात्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व दातृत्व व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. नऊ बॉल आणि 17 रन. काय मॅच यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. चला जास्त टीम मीटिंग करू नका मितेश तरे, कारण ऑलरेडी तुम्ही खूप वेळ दवडलाय. 30 मिनिटे घेतलेत, अजून 4.5 षटकं सुद्धा फेकलेली नाहीयेत. मितेश तरे शेवटचा आणि लास्ट ऑन असेल, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. कारण ऑलरेडी तुम्ही 4 षटकं 25 मिनिटे प्रत्येक संघाला जे नियम आहेत ते मात्र लागू केलेत. याचा अर्थ असं नाहीये की थोडासा वेळ तुम्ही जास्तीत जास्त खर्च करतील. 9 बॉल 17 रन. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. संकेत आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून या वेळेला गोलंदाजावर थोडंसं मानसिकतेवर तणाव देऊ षटकार आल्यानंतर. परंतु अशा वेळेला जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळतं त्या हर्ष या गोलंदाजाचं. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. आता 8 बॉल आणि 17 रन. काय सामना बॅलन्स आहे. यावेळेला ऑन साईडला संकेत. जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. शफल झालंय आणि सरळ बॉलला मात्र विरकावून दिलंय. आउट ऑफ द पार्क. षटकार. एक्झिक्यूट केला द स्काय. सूर्यकुमार यादवच्या स्टाईल मध्ये मात्र यावेळेला फेकून दिले या बॉलला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर प्रशांत करत अशा प्रकारचे स्ट्रोक जास्तीत जास्त एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला फॉलिंग स्विफ्ट खेळलंय. संकेतचा फटका फसलाय. अंगलट येईल का? यस, डेफिनेटली. चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी. काय कॉन्सन्ट्रेशन होतं, जजमेंट अप्रतिम, प्रेझेन्स ऑफ माइंड लाजवाब, आय कोऑर्डिनेशन आणि हातांची जी ओंजळ होती ती अप्रतिम पाहायला मिळाली. योगेश मॅग्निफिसंट कॅच. संकेत 3 बॉल मध्ये 6 रन. बॉलिंग स्वीप चांगला खेळला होता, चांगला फटका होता, परंतु इथे रिस्क फटका कधी कधी अंगलट येतो आणि तेच झालं. एलिव्हेशन तेवढं प्रॉपरली मिळालं नाही. संकेत बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय वेगवेगळ्या कॅमेऱ्याने आपण पाहतायत, ते पाहू शकतायत लाईव्ह टेलिकास्ट. जे श्रोते जोडले गेले 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून ते सुद्धा सांगत असतील, वाह काय लाईव्ह टेलिकास्ट. गौरव पाटील तुमची वाह होत असेल यात ती मात्र शंका नाहीये. परंतु त्याहून तिन्ही कॅमेरामॅनचं मी यावेळेला कौतुक करेन, कारण कॅमेरामॅन एकदा का सकाळच्या सत्रामध्ये ते बॅग वगैरे घेऊन चढले, आपल्या स्टँडच्या दिशेने गेले, आपल्या जॉबवर गेले की ते मात्र उतरण्याचं नाव घेत नाहीत. कारण तिन्ही कॅमेरामॅन एवढे उत्कृष्ट दर्जाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते सबब आणि कारण सांगतच बसत नाहीत की मला रिलेवर हवाय. नाही, एकदा का आम्ही कॅमेरामॅन स्टँडवर गेल्यानंतर आम्हाला मात्र यावेळेला डिस्टर्ब करताच येणार नाही. एकही क्षण मात्र ते चुकीचं दाखवतच नाहीत. प्रत्येक बॉलला फॉलो करतात, प्रत्येक बॉल मात्र कॅप्चर करत असताना पाहायला मिळतात. आता इक्वेशन काय आहे तर 6 बॉल आणि 11 रन. चला बी फास्ट. एडवन टीम आणि एक प्लेअर अंपायर सर्कलमध्ये येईल. जयंत गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पिंकेश पाटील सारखा एक सेट फलंदाज सध्या तो 18 वर खेळतोय. 10 बॉल त्याने फेस केलेत. 6 बॉल मध्ये 11 रनची नितांत आवश्यकता आहे. डू ऑर डाय करूया मरो अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल, कारण हे नॉकआउट स्पर्धा आहेत आणि नॉकआउट स्पर्धेमध्ये एकदा का तुम्ही चुकी केली तर डेफिनेटली त्या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर जावं लागतं. त्यामुळे आता चुकीला माफी नसेल. पिंकेश पाटील कशा पद्धतीने बॅटिंग करेल
पहिला बॉल हाताळण्यासाठी जयंत आपल्या बॉलिंग मार्कवर. फलंदाज आहे पिंकेश पाटील. पहिलाच बॉल ऑन साईडला मनगळाचा वापर केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. वा, लाजवाब फटका पाहायला मिळतोय. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. हा फटका नाही तर हे विधान आहे पिंकेश पाटीलच्या बॅटमधून. 6. तो 5 बॉल 5 रन. काय जबरदस्त फटका खेळला गेला होता. या वेळेला थॉमस ड्रायस आणि मंगेश वैतीची मला आठवण झाली या फटक्यावर. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन, परंतु हा झेल महत्वपूर्ण कॅच ड्रॉफ्ट. मितेश तरेने चुकी केले. हा झेल टिपला असता तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. जावेद सरांचे हात कमरेवर जात आहेत. मात्र हे क्रिकेट आहे. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळे उदाहरणं हे नेहमीच आपल्या लक्षात राहणारी आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. हेलिकॉप्टर शॉट खेळला होता, तेवढं एलिव्हेशन मिळालं नव्हतं. बॉल खूप उंचीवर निघून गेला होता आणि मितेश तरेला वेळ होता तेवढा जजमेंटसाठी. आणि इथे स्टायलिश फिनिश. पिंकेश पाटील आज थांबणार नाहीयेत. चांगला फटका आणि सरळ बॉलला फेकून दिलं. विजयाचा हा षटकार. अभिनंदन ओम 11 जलसार टीम अँड हार्ड लक अपील स्मृती एडवन टीम. कदाचित कॅच कॅरी केला असता मितेश तरेने, थोडाफार कुठेतरी आपल्याला सामना जरूर बॅलन्स पाहायला मिळाला असता. कारण तिथे 2 रन्स वाचल्या असत्या. पिंकेश पाटील सेट फलंदाज बाद झाला असता. येणाऱ्या नवीन फलंदाजावर दडपण असतं. म्हणजे या काही सगळ्या गोष्टी मात्र खूप विचार करण्यासारख्या असतात. जेव्हा एकदा का वेळ निघून गेली तर फक्त पश्चातापाची वेळ असते. फक्त चर्चा करण्यासाठी फक्त वेळ ती राहिलेली असते. चला शेक हँड करा. आणि इथून मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट. सुपर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि 13 बॉलमध्ये 32 रन. वॉट अ इनिंग. पिंकेश पाटील ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.